दिनांक 17 जून रोजी घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनामध्ये भरणारे 2 इसमास मध्यवर्ती गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात लपून छपून अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेकडील पथक यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंदे करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना दिनांक 17 जून 2025 रोजी संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिलेल्या आदेशानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मुंबईनाका इंद्रनगर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण माळी यांना गोपनीय माहिती मिळाली की वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या पाठीमागे नाल्यालगत पत्राच्या शेडमध्ये एक इसम घरगुती वापराची गॅस सिलेंडर मधील गॅस हा अवैधरित्या व बेकायदेशीरपणे खासगी वाहनांमध्ये भरत आहे। या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी सापळा पथक तयार केलं। सदर ठिकाणी सापळा रचून वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये जाऊन खात्री केली असता इसम नामे सोपान शिवाजी अडांगळे वर्ष 34 राहणार भीमवाडी गंजमाळ नाशिक हा अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे रिक्षा क्रमांक MH15 EH 3451 हिच्यात गॅस भरताना मिळून आला। त्याला कब्जात भारत हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम कंपनीच्या 4 घरगुती वापराचे सिलेंडर, गॅस भरण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन, गॅस रेग्युलेटर, वजन काटा असा एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तूद्वारे गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।